आजच्या दिवसाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जेवढे मान्यवर बसले आहेत सर्वांचे मनापासून आभार. प्रत्येकाचं नाव मला माहित नाही. हा स्टेज जो आहे हा क्रांतीभूमीचा स्टेज आहे, बरोबर की नाही. आता त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, कोणाला माहित आहे? सगळ्यांना माहित आहे की नाही? अखंड महाराष्ट्राला माहिती आहे ताई. हा सगळ्यांना माहिती आहे, कारण संकट आपल्याला फार काही शिकून जातात आणि बाबासाहेबांचे लेकरं आम्ही ना झुकणारे आहो ना वागणारे आहो, बरोबर की नाही. बाबासाहेबांसाठी महिलांच्या अन्याय अत्याचारासाठी किंवा सच्चाईसाठी मरेंगे नहीं तो मारेंगे फिर भी झुकेंगे नहीं, है ना. म्हणून म्हणायचं आहे की गुलाम बन के जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. एक ना गुलाम बन, दादासाहेब शेळके म्हणतात की गुलाम बन के जिओगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया. अरे बाजारू बन के जिओगे तो यूज कर कर फेंक देगी दुनिया. बाजारू बन के जिओगे तो यूज कर कर फेंक देगी ये दुनिया. अरे एक बार बाबा साहब की औलाद बन के तो देख, शेर समझकर सलाम ठोक देगी ये दुनिया. म्हणून बरेच संपवण्याचे मनोवाद्यांचा फार मोठा कळ रचला होता माझ्यासाठी की आता अंजली भारतीला आंबेडकरी आवाज कसा दबला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला तो एक महिलाचा आम्ही सन्मान करणारे आहोत, संविधानाला मानणारे आहोत, कारण आमच्या बापानं संविधान लिहिलेलं आहे. तर आम्ही कोणीही महिलाच्या भरात गलत शब्द बोलू शकत नाही. तरी सुद्धा माझ्यावर आता तुम्हाला साधा ह्या हद्दीमध्ये जर ऍक्सिडेंट झाला तर दुसऱ्या पोलीस स्टेशनला आमची केस घेत नाहीत, बरोबर की नाही. पण एका गुन्ह्याची माझ्यावर 5 जिल्ह्यामध्ये केस लावली. विचार करा तुम्ही, म्हणजे हा आंबेडकरी कलावंतांचा आवाज कसा दाबायचा. फिर भी हम जय भीम आले भाई, कुछ बात अलग रखते हैं, है ना. म्हणून म्हणायचं आहे, असं वाटलं होतं की अंजली भारतीचा आवाज दबेल, पण दबणारा आवाज नाही, म्हणून म्हणायचं आहे. नाही येऊ द्या भिनार नाही मी कुणाला, अरे चळवळीसाठी मरण येऊ द्या भिनार नाही मी कुणाला. वाघासारखेच जगावे हे अभिमाने, वाघासारखेच जगावे हे अभिमाने शिकविले. हम तेरे को ऐसा करेंगे, हम तेरे को गायब कर देंगे. म्हणून म्हणायचं आहे, जरी दिल्ल्याचं धमक्या वैऱ्यांच्या टोळीनं, जरी दिल्ल्याचं धमक्या वैऱ्यांच्या टोळीनं, नाही भिणार मी, नाही मरणार मी, नाही मरणार मी बंदुकीच्या कोणावरही जरी केस लागत असेल तर तो आमचा सर्वात मोठा पुरस्कार आहे की नाही. आणि माझ्यावर मला काही फरक पडत नाही कोण माझ्याबद्दल काय म्हणत आहे आणि कोण माझ्याबद्दल किती प्रयत्न करत आहे, म्हणून म्हणत आहे. जरी दिल्ल्याचा
जिवंत राहील इतिहास माझा. एवढा मोठा आला कोण कोण माझ्यासोबत. अरे जिवंत राहील इतिहास माझा. अरे जिवंत राहील इतिहास माझा. लिहून देतो मी तुम्हाला. लिहून देतो मी तुम्हाला. वाघासारखेच जगावे हेच अभिमाने. वाघासारखेच जगावे हेच अभिमाने. शिकले तुम्हाला माहित आहे मी सत्य घटनावर गाण्याचे प्रयत्न करत असते म्हणून म्हणायचं आहे नाही अन्यायाला कधी घालणार मी भीक. मी जय भीमवाली. मी जय भीमवाली बोलतो यार. अरे खरं बोललं गुन्हा असेल तर. अरे खरं बोलणं गुन्हा असेल तर नोंदवा खुशाल गुन्ह्याला. नोंदवा खुशाल गुन्ह्याला. किती केसा लागल्या तरी घाबरत नाही रे मी. बाबासाहेबांची लेख आहे भीमाजी वाघेंका नावाची साव का मी. यायला असं वाटलं होतं की आता अंजली भारतीवर केसा लावल्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरी चळवळीचा आवाज कसा दबायचा ही मनुवादी सर्व षडयंत्र आहे. आणि आमच्या समाजाला त्याला फक्त जागृत व्हायचं आहे. पण ज्याच्यावर समाज एवढं प्रेम करते त्याचं कोणी बाली बाकी करू शकत नाही. बरोबर की नाही. पुरा महाराष्ट्र नाही तर पुऱ्या भारतामध्ये पुरा समाज माझ्या पाठीनं होते. माझे भाऊ माझ्या पाठीशी होते. काय तेढ करणार आहे ते माझं. बरोबर की नाही. म्हणून कोणी म्हणते आमचे राव का दुसरे राव. हो किती भारी समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. इशारा समजा फक्त माझं नाव घेत नाही मी. हो किती भारी समाज गाडा मी ओढल्याशिवाय राहणार नाही. भावाचं तुटलेलं नातं मी जोडल्याशिवाय राहणार नाही. आमच्या अट्रॉसिटी बद्दल जर कोणी कार्य केल्या तर आईची शपथ आहे जेबी वाले. ते जेबी वाले समोरचं बोलले तुम्ही बदनामा पहिले की अंजली हे जेबी वाले सगळंच तुमचं सोडल्याशिवाय राहणार नाही. लड़ने की बात आई तो बंदूक तीरों से कम नहीं. आज भी बॉलीवुड में महाजात से मिर्ची क्यों लगती राहुल. क्योंकि ये जय भीम वाले किसी हीरो से कम नहीं. अरे खरं बोलणं गुन्हा असेल तर. सारखेच जगावे हेच अभिमाने.